राज्याच्या एस-टी कामगारांचा फार महत्त्वाचा प्रश्न होता। आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मला एस-टी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर दिलेली आहे आणि मी शिष्टाचार सोडून आज जे प्रधान सचिव आहेत अर्थ खात्याचे त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि सौरभ विजय जो सेक्रेटरी आहेत वित्त खात्याचे त्यांच्याकडे जाऊन एस-टी कामगारांचे उर्वरित 44% पैशांविषयी चर्चा केली आणि मला आनंदानं सांगायचं आहे की आमच्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी वित्त खात्याच्या लोकांशी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आजच्या आज ताबडतोब 120 कोटी रुपये जे 44% पगाराचे कर्मचाऱ्यांचे होते ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ते आज जमा होतील। त्यामुळे पुढल्या 3 दिवसाच्या सुट्ट्या असल्याकारणानं आमच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी पूर्णपणे त्यांची उरलेली जी पगाराची रक्कम आहे ते दिली जाईल। त्याचबरोबर 2 गोष्टी अजून महत्त्वाच्या ठरल्या की 1076 कोटीची आम्ही मागणी केली होती, त्यावर 120 कोटी रुपये हे आज देऊन उर्वरित रक्कम ही 3 टप्प्यामध्ये मिळणार आहे। आणि प्रामुख्यानं महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला जे आम्हाला पगारासाठी सातत्यानं वित्त विभागाकडे विनवण्या कराव्या लागतात त्या कराव्या लागू नये यासाठी प्रत्येक महिन्याला ॲडव्हान्स जे आहे ते आमच्या डिपार्टमेंटला दिलं जाईल, जेणेकरून सर्व कामगारांचा पैसा हा त्यांच्या खात्यामध्ये 7 तारखेच्या पूर्वी जमा होईल। त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आणि मी माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी काल हा कामगारांचे पैसे मिळावे ह्यासाठी वित्त खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। अजितदादा पवार जे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांचाही मी मनापासून आभार मानतो की एस-टी कामगारांचा ज्वलंत प्रश्न त्यांनी लवकरात लवकर सोडवला आणि भविष्यामध्ये एस-टी कामगारांना अजून कुठल्याही प्रकारे मनस्ताप होऊ नये यासाठी 1 महिन्याचा ॲडव्हान्स पगार आमच्या डिपार्टमेंटला देऊन त्यानुसार दर महिन्याच्या 7 तारखेला हा पगार हा कामगारांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। नाही, बिलकुल नाही आहे। शेवटी तुमच्या माहितीकरता सांगतो, काही त्रुटी तांत्रिक असतात, आमच्या खात्याच्या अधिकाऱ्याने सुद्धा काही चुका केलेल्या आहेत, कारण जे ऑडिट करून प्रस्ताव पाठवायचा असतो तो पाठवला गेला नाही। दरवेळेस आमचे कर्मचारी आणि आमचे अधिकारी PFचे पैसे आणि बँकांमध्ये टाकायचे पैसे हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये कामगारांच्या पगारासाठी वर्ग करायचे आणि त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती। परंतु मी चार्ज घेतल्यानंतर मी स्पष्टपणे सांगितले की PFचा एकही रुपया इतरत्र कुठेही खर्च करता कामा नये। भले पगाराला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण PFचे पैशाने जे बँकेचे पैसे ते वेळेवर भरणं त्याचा केलाच पाहिजे आणि त्यानुसार हे संकट उभं राहिलं। वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांनी हेही आम्हाला सांगितलं की तुम्ही जर 1 तारखेपर्यंत आम्हाला जर सांगितलं असतं तर आम्ही उरलेली रक्कमसुद्धा तुम्हाला दिली असती, कारण हे आम्हालाच गणित कळलं नाही की 56% दिले आणि 44% बाकी आहे, असं भविष्यामध्ये होता कामा नये। त्यामुळे 1 महिना ॲडव्हान्स आता ह्या महिन्यापासून पगार देण्याचे धोरण जे आहे ते वित्त विभागानं केलेलं आहे। काही चुका आमच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या आहेत आणि त्यामुळे असं संकट निर्माण झालं होतं, परंतु आज बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक निर्णय वित्त खात्याच्या अधिकाऱ्याने आणि प्रामुख्यानं अजितदादा पवार जे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी घेतल्यामुळे हा भविष्यातला सुद्धा प्रश्न निकाली निघाला आहे आणि उर्वरित जी रक्कम आहे म्हणजे 120 कोटी रुपये सोडून 176 कोटी रुपयाची मागणी जी होती ती 120 कोटी रुपये मायनस करून उर्वरित रक्कम 3 टप्प्यात देण्याचं वित्त विभागाने मान्य केलेलं आणि त्याचबरोबर त्या जे पैसे आम्ही मागतोय त्याचं ऑडिट करून तशा प्रकारचा प्रस्ताव त्या खात्याला सादर करायचे। त्यामुळे सकारात्मक निर्णय झाला आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही। पुढल्या महिन्यापासून 7 तारखेला त्यांच्या पगार बँकेमध्ये त्यांचा पगार पोचला जाईल। अजितदादांनी आज सकाळी म्हटलं होतं की काही योजना अशा राबवण्यात आल्या ज्यामुळे एस-टी कोट्यामध्ये नेमकं याचं खरं वास्तव नाही, असं काही अजितदादा म्हणाले नाही। अजितदादाचं भाषण जे होतं किंवा जी मीडियामध्ये बाईट जी होती ती मी पूर्णपणे बघितली। काही ज्या योजना आहेत त्या योजनांचा चांगला प्रतिसाद मिळाला। मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या योजना घोषित केल्या त्या योजनांमुळे कदाचित एस-टी महामंडळाला त्याचा फायदाच झालेला आहे। म्हणजे 50% महिलांना जे प्राधान्य दिलं आणि त्यांना मोफत प्रवास दिला, त्याचबरोबर 75% 75 वर्षावरील नागरिकांना जो मोफत प्रवास दिला त्याचाही फायदा एस-टी
महामंडळात झाला, कारण त्याची प्रतिपूर्ती राज्य शासनाच्या माध्यमातून होत असते. फक्त ती वेळेवर न झाल्यामुळे असं संकट निर्माण झालं, परंतु भविष्यामध्ये असं संकट निर्माण होणार नाही. तुमची एक तळमळ जी आहे ती कायमस्वरूपी दिसत आली. तुम्ही रिक्षा ड्रायव्हर स्वतः होता, नंतर गाडी सुद्धा तुम्ही लावली, स्टॉल होते तुमचे, त्यामुळे नाही बघा, शेवटी कसं आहे की तळागाळातला आलेला कार्यकर्ता, आलेला माणूस इथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला गरिबी काय असते ती त्याची कल्पना त्याला असते. मी भले 8 वर्षे 9 वर्षे रिक्षा चालवायचं, मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलं होतं, ते आणि मी एकाच काळी एकत्रच त्यावेळेस रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. ऑमलेट पाव, बुर्जी पावचा व्यवसायसुद्धा आम्ही केला आहे. हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की रिक्षावाल्यांच्या मुलांनी किंवा टॅक्सीवाल्याच्या मुलांनी जर व्यवसायामध्ये म्हणजे ई बाईक टॅक्सीच्या माध्यमातून तो विषय झाला होता, जर त्यांनी ती चालवली तर निश्चितपणे किमान 25,000 तरी महिन्याला त्याच्या कुटुंबियांना मिळू शकेल. त्यामुळे व्यवसाय करायला कुठल्याही प्रकारची राजशरम बाळगायची गरज नाही असं मला वाटतं. परंतु आता तो विषय वेगळा आहे. हा एस टी कामगारांचा प्रश्न मात्र आज सुटलेला असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो.